मित्रांनो, नरसिंगे किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार तर 2026 जुलैला एक्झाम झालेली आहे. तर त्या एक्झामचा क्वेश्चन पेपर आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सेकंडचा पेपर सेकंड असतो हा, तो बघणार 2026चा. तर याच्यामध्ये आपण जे आहेत जे फिलिंग द ब्लँक्स मॅच द फॉलोइंग अँड ट्रू अँड फॉल्स, हे मी नंतर तिन्ही क्वेश्चन पेपर जेव्हा सेंड केल्यानंतर त्याचे एकत्रच घेईन. आता फक्त आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आले होते ते बघूया. तर हा क्वेश्चन पेपर आहे. आता कोणते क्वेश्चन आले होते ते बघूया आपण या व्हिडिओमध्ये. तर पहिला क्वेश्चन नंबर 1 मी घेत नाही आहे, मी नंतर त्याचा सेपरेट व्हिडिओ घेईन. आता दुसरा आहे प्रश्न, टिपा लिहा. कोणत्याही 15 मार्काचा हा प्रश्न असतो. तर पहिलं आहे महत्त्वपूर्ण आरोग्य सांख्यिकी. ठीक आहे. भोर समिती, ऑलरेडी ह्याचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत बहुतेक प्रश्नांचे. एकात्मिक बालविकास योजना, पुनर्वसन परिचर्या आणि जागतिक आरोग्य संघटना. ह्याच्या 5 क्वेश्चनपैकी 3 तुम्हाला लिहायचे होते प्रश्न. 5 मार्काला एक प्रश्न असतो. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3ला आहे खाली प्रश्नांची उत्तरे द्या. कोणतेही 3 लिहायचे आहेत. हा सुद्धा 15 मार्काचा प्रश्न असतो क्वेश्चन नंबर 3. तर त्याच्यामध्ये काय आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान याबाबत थोडक्यात माहिती लिहा. ह्याचा ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवरती आहेत. माझ्याकडे नोट्सही अवेलेबल आहेत. ज्यांना पुढच्या नंतर एक्झामसाठी हवे असेल तर मी इंस्टाग्रामची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे घेऊ शकतात. भारतातील मुख्य आरोग्यविषयक समस्या, त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे. 5 मार्काचा प्रश्न आहे. जिल्हा स्तरावर आरोग्यसेवा वितरण प्रणाली स्पष्ट करा. आशाची कर्तव्य व जबाबदारी यावर चर्चा करा. याचाही व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी टाकलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 होता. हाही 15 मार्काला प्रश्न असतो, लक्षात घ्या. आणि हे रिपीट जे तुम्हाला जे क्वेश्चन्स असतात, तुम्ही बघा तुमचे जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघायचे आणि त्याच्यात जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत जे आधीचे विचारलेले असतात तेच क्वेश्चन कदाचित ते लोक विचारत असतात. तर ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. पूर्वीचे कोणते क्वेश्चन, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर तुम्हाला फॉलो करायचे आहेत. तर आता हे कुटुंब कल्याण व्याख्या लिहायचे तुम्हाला. ठीक आहे. 2 मार्काला आहे. 15 मार्काचा 4था प्रश्न असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कुटुंब नियोजनाच्या वेगवेगळ्या पद्धती लिहायच्या आहेत. ठीक आहे. 4 मार्काचा प्रश्न आहे. तांबीबद्दल सविस्तर लिहायचं आहे. तांबीबद्दल लिहिलेला आहे, ऑलरेडी व्हिडिओ आहे. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये परिचारिकेची भूमिका, याचाही ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे. सगळे क्वेश्चन जे आहेत त्याचे मी जे आता जो क्वेश्चन आला आहे त्याचे ऑलरेडी सगळ्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, तुम्ही बघू शकता ते. ठीक आहे. आता 4थ्या प्रश्नाला नेहमी ऑर प्रश्न असतो. ठीक आहे. व्यावसायिक आरोग्यसंबंधित धोकेविषयी सविस्तर माहिती लिहा. ह्याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता. आयुषच्याही बद्दल थोडक्यात माहिती, जो मी ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवरती आहे. समाज पातळीवर पोषण कार्यक्रमाविषयी लिहा. ह्याचाही आहे व्हिडिओ चॅनलवरती, तुम्ही बघू शकता. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि चेक करायचं आहे, तुम्हाला मिळतील. जे आपण क्वेश्चन मी जे घेतलेले आहेत जे ह्याच्यामध्ये चॅनलवरती, ते ऑलरेडी प्रिव्हियस जे क्वेश्चन आहेत त्याच्यावरती, आणि विचारणारे तसंच बहुधा विचारत असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे पूर्वीच्या क्वेश्चन पेपरना फॉलो करायचं आहे. तुम्हाला काही खूप असा अभ्यास नाही. तुम्ही स्टार्टिंगपासून जर सुरुवात केली, GNM सेकंडवाली आता ज्याने एक्झाम दिली त्याने आता जर स्टार्टिंग केलं, तुम्ही एक्झामला आरामात पास होऊ शकता. आता जर तुम्ही हे बाय हार्ट केलं, आतापासून जर तुम्ही फोकस केलं, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व करत राहिलात, तर तुम्हाला एक्झाम कधीच हार्ड नाही होणार. त्याच्यासाठी फोकसली स्टडी करावा लागतो, तर तुम्हाला तो करायचा आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्नांची उत्तरे लिहा. जिरेस्टिक म्हणजे वृद्ध परिचर्येमध्ये परिचर्येमध्ये परिचारिकेची भूमिका काय आहे, हा 5वा प्रश्न जो असतो तो 15 मार्काला असतो. 4थ्या प्रश्नामध्ये ऑर असतो, 5व्या प्रश्नामध्ये ऑर नसतो. असंसर्गिक आजाराचा प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाबद्दल माहिती लिहायची आहे. वृद्धांमधील समस्या उपचार लिहून परिचारिकेची वृद्धांच्या काळजीतील जेरियास्टिक नर्सिंग भूमिका स्पष्ट करायची आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न विचारला जातो 5 मार्काला. असं 15 मार्काचा जो आहे तो प्रश्न असतो तुमचा 5वा. आता तुम्हाला एक सांगते, 4था प्रश्न जो असतो तुम्ही जेव्हा सॉल्व करायला जाता, नेहमी लक्षात ठेवायचा, 4थ्या प्रश्नामध्ये जर 15 मार्काचे सॉल्व करायचे असेल तर हे 3ही सॉल्व करायचे असतात किंवा हे 3 सॉल्व करायचे असतात. ऑरमधले 3 किंवा हे 3. तुम्ही ह्याच्यातला एक सॉल्व केला, ह्याच्यातला एक सॉल्व केला, तसे मार्क्स मिळत नसतात, हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. ऑर क्वेश्चनमधले 3ही फॉलो करायचे आहेत किंवा हा क्वेश्चन नंबर 4 मधले हे 3 फॉलो करायचे आहेत.
किंवा 4 प्रश्न आहेत ते फॉलो करायचे आहेत. इकडचा अर्धा तिकडचा अर्धा लिहिला त्याला मार्क मिळत नाही. तुम्ही ॲक्च्युली क्वेश्चन खालीवर करू शकता. म्हणजे तुम्हाला कुटुंब कल्याण व्याख्या लिहिली तुम्ही आणि तुम्हाला तांबीबद्दल आठवते, कुटुंब नियोजनच्या वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला नंतर लिहायच्या आहेत. तर तुम्ही लिहून त्याच्यानंतर तुमचा क लिहू शकता. ठीक आहे, असं करू शकता. खालीवर तुमचे क्वेश्चन होऊ शकतात, पण ह्याच्यातला लिहिला आहे आणि समाज पातळीवरील पोषण कार्यक्रमाविषयी लिहिलं आहे, तसं कधीही चालत नाही. हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. ठीक आहे, आणि व्यवस्थित क्वेश्चन आपले जे आहे ते खालीवर झालेले एक वेळा चालतात, पण वरती आणि हे असं चालत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्याने तुमचा लॉस होऊ शकतो. आणि भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा. आत्तापासूनच सुरुवात करा अभ्यासाला. 2026चा हा क्वेश्चन पेपर होता, एकदम इझी क्वेश्चन पेपर होता. भेटू आपण लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.